भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम शेठ यांच्या संकल्पनेतून साई क्रीडा मंडळ झिराडच्या वतीने अलिबाग प्रीमियर लीग 2023-2024 तिसरे पर्व स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन छोटम शेठ भोईर व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले। या स्पर्धेसाठी अतिशय नियोजनबद्ध आणि हिरवेगार मैदान व उत्तम आसन व्यवस्था करण्यात आली आहे। विद्युत झोतातील या स्पर्धा लक्षवेधी ठरत आहेत। या स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी उसळली आहे। ग्रामीण भागातील उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत। या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पारितोषिक समारंभास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील, आमदार महेश बालदी, माजी आमदार धैर्यशील पाटील व अन्य आमदार दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दिलीप शेठ भोईर यांनी दिली आहे। रायगड लोकसभेची उमेदवारी धैर्यशील पाटील यांना मिळाल्यास बहुमताने निवडून आणणार भाजप उपाध्यक्ष माजी सभापती दिलीप शेठ भोईर। अब की बार 400 पार असा नारा लगावत देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजपा सज्ज झाली आहे। अशातच रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीतून भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास दक्षिण रायगडची टीम सज्ज झाली आहे। धैर्यशील पाटील यांना कमळाच्या चिन्हावर निवडून आणण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मजबूतीने काम करू आणि धैर्यशील पाटील यांना बहुमताने निवडून आणू असा विश्वास छोटम शेठ यांनी व्यक्त केला। पक्षाने अलिबाग मूळ मतदारसंघात उमेदवारी दिल्यास निवडणूक लढू। आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पक्षाने आणि वरिष्ठ नेत्यांनी जबाबदारी दिल्यास अलिबाग मुरुड मतदारसंघात निवडणूक लढविणार आहे। पक्षाने दिलेली जबाबदारी पेलण्यास तयार आहोत। ग्रामस्थांना धन्यवाद देईल, कारण हे ग्राउंड बनवण्यासाठी त्यांनी सर्वात पहिले सर्वजण पुढे येऊन हे ग्राउंड तयार करण्यासाठी आम्हाला जी काय लागणारी योग्य मदत ही त्यावेळेला झालेली आहे। कारण ही जागा मिळणं फार अपेक्षित होतं आणि ती मिळाली। ग्रामपंचायतीचा त्याच्यात सहभाग आहे। पण मी सांगेन की इथले आज जो लॉन आणि गेल्या वर्षी पहिला पर्व झाला, दुसरा पर्व झाला आणि हे तिसरा पर्व आहे, त्यावेळेला हे ग्राउंड इथे लेदर आणि टेनिस दोन्ही टुर्नामेंट आणि इथल्या होतकरू मुलांसाठी किंवा इथल्या तालुक्यातल्या सर्व मुलांसाठी तिथे अकॅडमी पहिल्यांदा तयार करू। अकॅडमी केल्यानंतर मोठ्या जवळ माझ्यासमोर इथे एक मुंबईवरून एक अकॅडमीचे अनेक लोक आलेले आहेत, आज ही स्पर्धा बघण्यासाठी आहेत। त्यांनी सांगितलं की आम्ही ग्रामपंचायतीकडनं हे घेऊ, ग्राउंड लीजवरती घेऊ किंवा वर्षभराच्या बेसिकवरती घेऊ आणि इथल्या 9 ते 18 वयोगटातल्या मुलांना आपण लेदर आणि टेनिस याच्यावरती आपण चांगलं व्यासपीठ तयार करू। त्यांचं सांगायचं तात्पर्य साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ झिराड आयोजित अलिबाग प्रीमियर लीग पर्व तिसरे आयोजन करताना आपण विचारलेला प्रश्न की 2010 ते 2024 मध्ये 2 वर्ष कोविड सोडताना वगळताना 12 वर्ष आम्ही नाईट टुर्नामेंट करतो। त्याच्यामधला पहिला पर्व झाला अलिबाग प्रीमियर लीग। त्यावेळेला एक कमिटी स्थापन करण्यात आली। त्यावेळेला इथलं टेनिस क्रिकेटचा असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मला करण्याचा निर्णय झाला। पण त्यावेळेला तिथे एक संकल्पना आली की अलिबाग प्रीमियर लीग म्हणजे अलिबागकरांसाठी आणि अलिबागकरांची आयोजक फक्त साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आहे, पण ही पूर्ण स्पर्धा अलिबाग तालुक्याची आहे। आणि अलिबाग तालुक्याचे ही स्पर्धा असताना पहिला पर्व झाला, अतिशय छानपणे झाला होता। दुसरा पर्व झाला आणि तिसरा पर्व आहे। तर माझा साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ झिराडच्या वतीने हे सर्व आयोजनाचं सर्व श्रेय त्यांना जातं। नक्कीच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्याचबरोबर दक्षिण रायगडचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। मी सांगेन तर केलेला दावा आणि भारतीय जनता पार्टीला इथल्या कमलाच्या चिन्हावरती उमेदवार मिळावा त्यासाठीच आम्ही सर्वजण सज्ज आहोत। जो घेतलेला निर्णय आहे, मग देवेंद्रजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत किंवा सर्व सन्माननीय नेतेगण आहे किंवा पदाधिकारी आहेत, त्यांच्या सूचनेनुसार दिलेला आदेश आम्ही पाळून आम्ही कमलावरचा नक्कीच खासदार आणू अशी आमची
सर्वांची मनापासून मत व्यक्त करतो. नक्कीच, कारण धैर्यशील दादा हे एक अत्यंत सामाजिक बांधिलकी आणि सभागृहाचा एक चांगला नेता ज्यांनी जो आपली आमदारकी पाहिलेली आहे, तर त्यांना जर दिली उमेदवारी तर नक्कीच आम्ही सगळेच मिळून भारतीय जनता पार्टी कमलाच्या चिन्हावरती उमेदवार नक्कीच आम्ही निवडून आणण्याचा आम्ही विश्वासवीत आम्ही दाखल करतो. आज मी माझं काम म्हणून करतो आहे, कारण गेल्या 8 ते 9 महिन्यापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि दिलेल्या माझ्याकडे जबाबदारी आहे अलिबाग विधानसभा 192चा निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे. जर पक्षश्रेष्ठींनी किंवा पक्षाच्या निर्णयात जर तसं जर असेल तर आपण नक्कीच ती जबाबदारी पेलण्यासाठी तयार आहोत. तर काय समजा पक्षाने जो आदेश करेल ती पूर्ण जनता कमलाच्या चिन्हावरती लढण्यासाठी आम्ही सर्व म्हणजे दक्षिण रायगड जी लोकसभा आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत, हेही आम्ही नक्कीच सांगू शकतो. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.